नमस्कार, मी अनिता पाध्ये प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मायाजालमध्ये मी आनंदविषयी बोलतेय। आजचा एपिसोड आनंदचा असला ना तरी राजेश खन्ना आणि आनंद असा स्पेशल आहे, म्हणजे राजेश खन्ना स्पेशल आहे असं म्हटलं तरी चालेल। मात्र आनंद बद्दलच, म्हणजे राजेश खन्ना यांच्या पूर्ण कारकिर्दीचं काही मी इथे बोलणार नाहीये, पण आनंदशी राजेश खन्नाच्या ज्या घटना काही आहेत तर त्याविषयी मी या एपिसोडमध्ये बोलणार आहे। चित्रपटाचं शूटिंग सुरू व्हायच्या आधीच डेट्स वगैरे जेव्हा घेतल्या होत्या राजेश खन्नाकडून, तेव्हाच राजेश खन्नांनी सांगितलं होतं, कारण त्यावेळेला ते इतके बिझी होते आणि एका वेळेला अनेक चित्रपट ते करत होते आणि तोपर्यंत त्यांचे अनेक चित्रपट हिट झाल्यामुळे जास्तीत जास्त ऑफर्स त्यांच्याकडे येत होत्या। त्याच्यामुळे एक पूर्ण शिफ्ट 8 तासाची, म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 किंवा दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत वगैरे एकाच प्रोड्युसरला देण्याऐवजी ते प्रत्येक प्रोड्युसरला ना 2-2, 3-3 तास देत असत। त्याच्यामुळे ना सकाळी लवकर उठत नसत ते, आणि मग उठलं जरा उशिरा उठलं की मग सेटवर जायला सुद्धा उशीर होत असे। थोडीशी त्यांची सवय पण त्याच्यामुळे ती झाली होती की लेट जायचं चित्रपटाच्या सेटवरती। तर ऋषिदांनी जे आनंदचं शूटिंग सुरू केलं ना ते मोहन स्टुडिओमध्ये, आणि बिमलदांच्या मला वाटतं जास्तीत जास्त चित्रपटांचं शूटिंग आहे ते तिकडे झालेलं आहे। आणि ऋषिदा बिमलदांचे संकलक होते त्यांच्या चित्रपटांचे, त्याच्यामुळे मोहन स्टुडिओशी ऋषिदांचं फार असे आत्मीयता होती, एक इमोशनल नातं होतं। त्याच्यामुळे ऋषिदा सुद्धा जोपर्यंत स्टुडिओ होता तोपर्यंत ऋषिदा आपल्या चित्रपटांचं शूटिंग तिकडे करत असत। त्याच्यामुळे आनंदचं शूटिंग सुद्धा मोहन स्टुडिओमध्ये सुरू झालं। आणि त्यांनी राजेश खन्नांना सांगितलं होतं की बघ, मी सकाळी ना 7ची शिफ्ट सुरू करतो आहे, आणि ठीक आहे, तू मला माहिती की तू लेट येतोस, तरी सुद्धा तू असं कर, जरा 8-8:30 पर्यंत येत जा, म्हणजे बाकीचे जे कलाकार आहेत ते मेकअप वगैरे करून सगळे तयार राहतील आणि मग आपण शूटिंग सुरू करता येईल। याला हामी भरली होती राजेश खन्नाने। पहिल्या दिवशी ते अगदी 8 वाजता सेटवरती हजर झाले की मी आलो 8 वाजता। शूटिंग पार पडलं दुपारपर्यंत, त्यांनी 1-1:30 पर्यंत शूटिंग केलं आनंदचं, आणि दुसऱ्या सेटवर गेले। दुसऱ्या दिवशीपासून मात्र असं व्हायला लागलं ना की 10-10:30 राजेश खन्ना यांची यायचं वेळ सुरू झाली, की 10-10:30ला ते सेटवर येत असत। पण राजेश खन्ना इतके देखणे होते, या चित्रपटाचा 70% किंवा 80% सीन्स मध्ये आहेत ना राजेश खन्नाने मेकअप न करता सीन्स दिलेले आहेत, का मेकअप करण्याची गरजच त्यांना लागायची नाही, इतका देखणा कलाकार होता। देखणा म्हणजे तुम्ही म्हणाल की अनेक कलाकार अभिनेता देखणे होते, परंतु राजेश खन्ना सारखं जर का तुम्ही पेंटरची किंवा स्केचेस करणाऱ्या कलाकाराचं जर का त्यांचे जे पॅरामीटर्स असतात देखणे चेहऱ्याचे, त्याच्यामध्ये राजेश खन्ना यांचा चेहरा परफेक्ट बसतो, आणि एका चित्रकारानेच सांगितलेलं आहे। इतका देखणा चेहरा, त्याच्यामुळे ते यायचे, जरी उशीर झाला तरी यायचे, पटकन पावडर लावायचे फक्त चेहऱ्याला की जरा घाम बीम येऊ नये म्हणून, आणि त्यांचं ते सुरवार आणि कुर्ता, तो सगळा त्यांचा वेशभूषा असायची, ती घातली की सीन सुरू, असं सगळं व्हायचं। बरं, मग सीन झाला कंप्लीट की ऋषिदा म्हणायचे, अरे काके तुम क्यों लेट आते हो, देखो मेरे जो ना स्पॉट बॉयज है, कोई कल्याण से आता है, कोई अंबरनाथ से आता है, वो लोग कितने, देखो 7 बजे की शिफ्ट है ना, तो वो 4 बजे उठते होंगे, चाय पी के वैसे ही गाड़ी में बैठ के ट्रेन में जैसे शुरू हो जाती है 5 बजे 6 बजे, वो उठ के चले आते हैं। बाकी के आर्टिस्ट भी तैयार होके बैठ जाते हो और तुम 10-10:30 बजे आते हो, थोड़ा जल्दी आया करो ना। तर राजेश खन्ना म्हणाले, काय करू आता, मी अशा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करतो, त्याच्यामुळे रात्री घरी उशिरा पोहोचतो, मग सकाळी पण उठायला उशीर होतो, म्हणून मला सगळं जरा उशीर होतो, पण काय करणार, पण मी आहे ना उद्या मात्र खरोखर 8 वाजता येईन। तर ऋषिदा म्हणाले की बघ असं कर बरं, काय असायचं ना की 90% जे सीन्स होते ह्या चित्रपटाचे ते बाकीचे कलाकारांचे सगळे राजेश खन्ना बरोबर होते। त्याच्यामुळे असं नाहीये की बा राजेश खन्ना नाहीयेत तर मग दुसऱ्यांचे काही सेट आपण सीन्स घेऊया वगैरे, ते काही तुरळक सीन्स होते ज्याच्यामध्ये राजेश खन्ना नाहीयेत। बाकीचे सगळे सीन्स राजेश खन्नाचे असल्यामुळे राजेश खन्नाचं असणं फार गरजेचं होतं सेटवरती। तर राजेश खन्ना म्हणाले, ठीक आहे, मी उद्या बघा बरोबर 8 वाजता येतो, तुम्हाला अजिबात मी
तक्रारीचं ना हे करून देणार नाही, चान्स देणार नाही तक्रार करण्याची. झालं. ऋषिता म्हणाली देखो मैं कल 8 बजे तुम्हारे वेट करता हूँ. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ची शिफ्ट. सगळे कलाकार आले. अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमाताई, बाकी काही कलाकार होते इकडे तिकडे छोटे मोठे सगळे आले. सगळे मेकअप करून बसले होते. 8चे 8:30 झाले, 9 वाजले, 9:30 वाजले. 9:30 वाजले ना, तसं थोडंसं ऋषिदांना असं झालं की अरे आता अजून हा आला नाही. 8चं ठीक आहे, 8:30 झाले असते, 8चा 8:30ला येईल की 9ला येईल, आता 9:30 झाले तरी हा आला नाहीये राजेश. तर त्यांनी प्रोडक्शनच्या माणसाला सांगितलं की अरे मॅनेजरला की राजेशच्या घरी फोन कर काकाच्या आणि विचार तो निघालाय की नाही. तर राजेश खन्नाचे त्या काळामध्ये जे सेक्रेटरी होते त्याचं नाव होतं गुरनाम. त्यांनी काही चित्रपटांमध्ये राजेश खन्ना बरोबर काम पण केलेलं आहे, कट्टी पतंग वगैरे चित्रपटांमध्ये. त्यांनी फोन उचलला घरी, जेव्हा राजेश खन्नाच्या घरी फोन केला तेव्हा. तर त्यांनी सांगितलं की सर तो 8 बजे निकले घर से. ठीक आहे. ऋषिदांना कळलं की बाबा 8 वाजताच निघाला आहे. तर अजून 10 वाजेपर्यंत ते आणि थांबले अर्धा तास. मग मात्र त्यांचा जो हे होतं ना ते काळजीने घ्यायला लागले. काळजी वाटायला लागली की अरे 8 वाजता घरातनं बँड्राला राहणारा माणूस कार्टर रोडला आणि मोहन स्टुडिओ जो आहे अंधेरी हायवेवर आहे आणि त्या काळामध्ये एवढा ट्रॅफिक वगैरे नसायचा. तर गाडीने यायला काय ते फार तर फार 20 मिनिटं लागली पाहिजेत. अगदी जर का सिग्नल लागले किंवा काही झालं तरी अर्ध्या तासामध्ये तर माणूस पोचायलाच पाहिजे. आणि हा आता तो सांगतोय की 8 वाजता निघाला तर 10 वाजले. तर काय झालं, हा याचा कुठे ऍक्सिडेंट झाला नसेल. म्हणून ऋषिदानी 2 माणसं प्रोडक्शनची पाठवली की तुम्ही एक हायवेवर पाठवला की समजा तिकडनं गाडी येत असेल, बँड्रावरनं हायवे घेऊन जर का तिकडनं गाडी येत असेल आणि तिथे ऍक्सिडेंट झाला असेल तर तुम्ही तिकडे बघा, रस्त्यावरती जा जरा चालत आणि बघा कुठे काही ऍक्सिडेंट झालाय का, कोणाला विचारा की इथे काही झालंय का, पुढे कळतं ना. आणि एक पाठवला SV रोडवरून की समजा तिकडनं लिंक रोडवरनं जो माणूस येत असेल जर का गाडी घेऊन तर त्या रस्त्यावरती कळेल. असे त्यांनी 2 माणसं पाठवली. आणि 11:30 वाजता राजेश खन्ना यांची गाडी स्टुडिओमध्ये आली. स्टुडिओमध्ये आले तर ऋषिदा ना बाहेरच बसले होते काळजी करत आणि अतिशय टेन्शन मध्ये होते की अरे ह्याचा ऍक्सिडेंट झाला नाही ना, काय झालं राजेशचं. ती माणसंही परत आली नव्हती जी काही शोधायला गेली होती ती. आणि राजेश खन्ना गाडीमधनं उतरले आणि आपण लेट आलो आहोत हे लक्षात आलं होतं त्यांच्या की ऋषिदा चिडतील आता आपण की 8 वाजता येणार होतो, आता तर 11:15 11:30 झालेले आहेत. तर त्यांनी एक लाइट मूड करण्यासाठी म्हणाले अरे क्या है निर्देशक की बाहर बैठा है, अगर डायरेक्टर ऐसे शूटिंग छोड़ के बाहर बैठेगा तो कैसे फिल्म तैयार होगी. असं त्यांनी एक हे केलं की बाबा चला लाईट मूड मध्ये मस्करी म्हणून त्यांनी ऋषिदांना बोलले. मात्र ऋषिदांना मूड मध्ये नव्हते मस्करीच्या. त्यांनी सुरुवात केली हरामखोर बे, पुढचं तुम्ही घ्या, अशी शिवी दिली सगळ्यांसमोर. लेट आते हो और मुझे बोलते हो कि बाहर बैठा है डायरेक्टर और शूटिंग नहीं कर रहा है, तुमको शर्म आती है. नहीं ऋषिदा क्या बात कर रहे हो वगैरे. वर ते त्यांनाही लाजरवाणं वाटलं राजेश खन्नांना. एक तर सुपरस्टार आणि सगळ्यांसमोर स्पॉट बॉय आहेत, बाकीचे कलाकार बसलेत किंवा काही कलाकार पण बाहेर थांबले होते की जरा बघ. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे नसायच्या. तर सगळ्यांसमोर यांनी आपल्याला शिवी दिली बहिणीवरून आणि हरामखोर असं म्हणतायत. तर ते पण त्यांना अपमान वाटलं होतं. ऋषिदांनी आणखीन शिवी द्यायला सुरुवात केली. भे भो भा सगळे त्यांनी 12 खड्या बच्या करून टाकल्या. तुम क्या समझते हो खुद को, मैं आज ये फिल्म बंद कर रहा हूं, मुझे नहीं चाहिए फिल्म, नहीं बनूंगा मैं ये फिल्म आज. और आणि त्यांनी डिक्लेअर केलं की आज से ये फिल्म बंद हो गई, डिब्बे में गई है. मैं ये फिल्म कल से शूटिंग नहीं होगी इस फिल्म की, कोई आने की जरूरत नहीं है सेट पे. आणि त्यांनी प्रोडक्शन मॅनेजरला बोलवलं आणि सांगितलं की NCCP ना सांग फोन करून की चित्रपट बंद केलेला आहे ऋषिदानी, मी त्यांच्याशी नंतर बोलतो त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. आणि असं करून ऋषिदा आहे ते निघून गेले सेटवरून. बाकीचे कलाकार पण काही होते, अमिताभ बच्चनजी पण निघून गेले, बाकीचे काही. सीमा रमेश देव मेकअप करून बसले होते. तर 2 जण आपला मेकअप काढण्यासाठी मेकअप रूम मध्ये गेले तिकडे. तर राजेश खन्ना रमेश देव यांच्या मेकअप रूम मध्ये आले आणि म्हणाले अरे रमेश,
ये दादा ने सबके सामने मुझे इतनी गंदी गंदी गालियां दी, तर असं कसं. तर रमेशदेव म्हणाले पण असं झालं की मुळामध्ये ना ते खूप टेन्शन मध्ये होते. पर्यावसन जे रागामध्ये झालं आणि रागाने शिव्या दिल्या त्याच्या पाठी आहे की ते आधी काळजीत होते. त्यांना असं वाटलेलं की तुमचा ऍक्सिडेंट वगैरे तर झाला नाही आणि म्हणून त्यांनी 2 माणसं पाठवली होती आणि तुम्ही आलात आणि एकदम असं बोललात म्हणून ते एकदम रागाने असं बोललेले. तर म्हणे अरे पण त्यांनी फिल्म बंद केली, तर मला ही फिल्म करायची कसंही काही झालं तरी. तर म्हणे नाही तर तुम्हाला माहिती आहे ऋषिदा कसे आहे, ते एकदा बोलले की नाही फिल्म बंद करायची तर ते बंद करणार, तर काय करू शकतो. तर म्हणजे असं करा तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि सांगा की नका फिल्म बंद करू. अरे बाबा बाबा नहीं नहीं, मैं तो ऋषिदा के सामने खड़ा नहीं रहूंगा, इतनी गालियां दी है अभी मुझे और गालियां पडेगी. तर तू येशील का माझ्या बरोबर, रमेश देवने विचारलं राजेश खन्नानी. तुझे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत, तू येशील का माझ्या बरोबर, तू ना माझ्या बरोबर त्यांच्या घरी चल संध्याकाळी आणि मग ना आपण मी त्यांच्याशी नंतर बोलतो, पण तू आधी ना जरा, नाही तर मला ते कदाचित घरामध्ये पण एंट्री देणार नाहीत. का ऋषिदा फार रागीट होते स्वभावाने तसे. तर रमेशजी म्हणाले बरं ठीक आहे. संध्याकाळी 2 जण ऋषिदांच्या बंगल्यावरती गेले. रमेशदेव आधी गेले. मग थोडंसं बोलत असताना थोडंसं काय कसं काय वगैरे, आणि तेवढ्यात राजेश खन्ना आले आणि राजेश खन्नानी अक्षरशः लोटांगण घातलं ऋषिदांच्या पायाशी आणि चले दादा ये फिल्म आप बंद मत कीजिए, मैं आपके पैर छूता हूँ, आप ये बंद मत कीजिए, बस ये फिल्म आप मुझे करने दीजिए, मैं कल से लेट नहीं आऊंगा. तर ऋषिदांचं पण काय होतं ना की माणूस असतो एखाद्या रागाच्या भरात बोलतो वगैरे सगळं असतं, नंतर थोडंसं जेव्हा त्याच्यातनं बाहेर पडतो ती सिच्युएशन निघून जाते त्या माणसाचा राग पण खाली आलेला असतो. आणि ऋषिदांना पण एकतर ती जसं मी सांगितलं की 55 सालापासून त्यांच्या डोक्यामध्ये हे कथानक होतं आणि जे काही पिक्चर आता बनत होतं, जे काही शूट झालं होतं ते इतकं सुंदर झालं होतं. तर कुठलाही जो क्रिएटिव्ह माणूस असतो ना त्याला आपली कलाकृती असं डब्यामध्ये टाकणं म्हणजे यातनामय असते ही गोष्ट अतिशय. तर त्याच्यामुळे ऋषिदांनी रागाने बोलले होते की मी आता बंद करणार, डब्यात टाकणार पिक्चर, पण त्यांना ते डब्यात टाकायचं नव्हतं. जेव्हा एवढी मंदरणी केली राजेश खन्नानी, सुपरस्टार राजेश खन्ना त्यांच्या पायाशी हात लावून सांगतोय की पिक्चर बंद करू नका, त्यामुळे त्यांचा पण पारा सगळा तो होता तो दूर झाला होता. इगो जो असतो थोडासा माणसाचा तो दूर झाला होता. ते सगळे नौटंकी मत करो, उठो उठो. तो नहीं दादा आप पिक्चर नहीं, आप मेरी कसम खाओ आप पिक्चर नहीं बंद करोगे. तर ऋषिदा म्हणाले बरं ठीक है, नहीं पिक्चर बंद कर, नहीं नहीं अभी आप ना मेरे सामने सिप्पी साहब को फोन करके बोलो कल की शिफ्ट है सुबह की. कारण अशी पण शिफ्ट होतीच, शूटिंग चालू होतं. शेवटी त्यांनी सिप्पीना फोन करायला लावला राजेश खन्नानी ऋषिदांना. मग ऋषिदांनी सांगितलं की नाही नाही उद्याची शिफ्ट आहे, बाकीच्या मग कलाकारांना नंतर सांगणार होते ते फोन करून प्रोडक्शनची माणसं वगैरे. अशा पद्धतीने बोलले ठीक है मैं देखो कल ना मैं 7 बजे की शिफ्ट है ना, मैं 7 बजे कल आऊंगा, आप देखते रहिए, अभी मैं लेट बिल्कुल नहीं करूंगा. अच्छा अच्छा काके चलो बहुत नौटंकी हो गई, चलो कल शूटिंग पे मिलो 7 बजे आ जाओ, असं ऋषिदाने हे करून निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी बरोबर 7 वाजता राजेश खन्ना मोहन स्टुडिओ मध्ये हजर झाले. तोपर्यंत ऋषिदा पण आले नव्हते. थोड्या वेळाने बच्चनजी आले, रमेश देव, सीमा आले. ऋषिदा 7:30 आले. अरे क्या है डायरेक्टर 7:30 बजे आता है, 7 बजे की शिफ्ट में. परत राजेश खन्ना ने सुरू केलं, कैप्टन होता है निर्देशक, उसको पहले आना चाहिए. ऋषिदा म्हणाले अभी बकबक बंद कर राजेश, ये कैप्टन होता है ना तो पहले तो आर्टिस्ट को आना चाहिए, डायरेक्टर बाद में आएगा, पहले आर्टिस्ट को आके मेकअप करना चाहिए, चल तयार हो आणि आपण शूटिंग करूया. अशा पद्धतीने सुरू झालं. मात्र तो एकच दिवस होता. एकंदरीत ना 40 दिवसांमध्ये आनंदचं शूटिंग झालं. 40 दिवस पॅचवर्क काय होतं, पूर्ण शूटिंग जे चित्रपट होता त्याला 40 दिवसाचं शूटिंग झालं. पहिला दिवस वगळता आणि तो जो बंद झाला पिक्चर त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे 7 वाजता आले होते ना, तो एक दिवस होता ज्यामध्ये राजेश खन्ना वेळेवर आले. कारण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्यांनी 8:30-9 ला यायला सुरुवात केली.
यायचे ते जसं मी म्हटलं की पावडर बिवडर लावून लगेच सेटवरती उभे राहायचे. बरं, रंगभूमीचाच कलाकार होता, डायलॉग वगैरे पाठ असायचे, त्याच्यामुळे धडाधड धडाधड सीन व्हायचे. सीन झाला ना की ऋषिदा आणि राजेश खन्ना यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. दोघं हसायचे, मस्करी करायचे. एक दिवशी एका असिस्टंट प्रोडक्शन मधल्या माणसाने ऋषिदांना विचारलं कि ऋषिदा, आप है ना, फिर जब वो काकाची लेट आते हैं तो आप गालियां देते हो और गुस्सा करते हो की लेट आता है वगैरे, आणि आता तुम्ही सीन झालात ना की नेहमी दोघ जण गप्पा मारत असता, ते हे कसं काय? तर ऋषिदांनी ना फार सुंदर उत्तर दिलं त्या माणसाला. ते म्हणाले की तो जेव्हा कॅमेरा समोर उभा राहतो ना तेव्हा तो मला खुश करतो त्याच्या अभिनयाने, आणि माझं ना त्याच्यामुळे सगळा राग वगैरे सगळा निघून जातो, कारण तो जे देतो ना ते 100% देतो. आणि एक दिग्दर्शक म्हणून ना मला त्याच्याकडनं तीच अपेक्षा आहे. तो उशिरा येतो वगैरे सगळे त्याचे दुर्गुण आहेत, पण तो जेव्हा कॅमेरा समोर उभा राहतो ना तेव्हा तो स्वतःला राजेश खन्ना हे विसरलेला असतो, तो त्या भूमिकेमध्ये समरस झालेला असतो. आणि म्हणून ना मला मी ते सगळं जे आहे ना लेट येणं वगैरे ते सगळं डोळ्याआड आता करतो. अशा पद्धतीने हा चित्रपट त्याचं शूट झालं. हा चित्रपट ना याला ऋषिदांना असं वाटत होतं की हा चित्रपट इतका असा विषय आहे ना, नॅशनल अवॉर्ड ह्या चित्रपटाला मिळालं पाहिजे, कारण विषय पण त्याचा असा आहे की एक कॅन्सरग्रस्त तरुण आहे, चांगल्या मनाने आपल्या रोगाला सामोरा जातो, आजाराला, आणि चांगलं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. तर हा नॅशनल अवॉर्ड याला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी फटाफट जी राष्ट्रीय पुरस्कारासाठी जी प्रिंट पाठवल्या जातात, फॉर्म भरले जातात, त्याच्या आधी पटापट एडिट केलं हा चित्रपट आणि तो पाठवून दिला नॅशनल अवॉर्डसाठी. अर्थात या चित्रपटाला नक्कीच नॅशनल अवॉर्ड मिळालं उत्कृष्ट चित्रपटाचं. मात्र जेव्हा हा चित्रपट रिलीज होणार आहे आता, तेव्हा काय झालं ना ते मी आनंदच्या पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.